नमस्कार मित्रांनो, आपले हार्दिक स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर द डेली पल्सवर. मी सचिन संघवी. मित्रांनो, एक 15 दिवसापासून आजारी होतो. संपूर्ण बेड रेस्टवरच होतो. काल थोडं चांगलं वाटत होतं, तर माझ्या फॅमिली फ्रेंडपैकी एका मराठा समाजाच्या निवृत्त मावशी आहेत आमच्या, त्यांना सहज भेटायला गेलो. म्हटलं चला थोडा विरंगुळा होईल. त्यांच्या आई पण त्यांच्या सोबतच राहतात. तर तिथे मला एक वेगळंच काही विषय ऐकायला मिळाला. एक विखारी प्रपोगंडा सुरू असल्याचं त्या मावशींनी कडून मला ते कळालं. त्या रोज संध्याकाळी कॉलनीमधील मंदिरात जातात. तिथे त्यांच्या समवयस्क मैत्रिणींचा ग्रुप आहेत, ज्यात जोशी, कुलकर्णी, शुक्ल वगैरे वगैरे आहेत. त्या त्यांची मुलं, सुना यांनी जो भेटेल त्याला एक प्रपोगंडा पसरवण्याचा उद्योग सुरू केला आहे की आपापल्या घरावर, गच्चीवर, बाल्कनीमध्ये दगडे गोळा करत राहा. मुस्लिम लोक कधीही आपल्या हिंदूंवर हल्ले करू शकतात. ते ऐकून मी शॉकच झालो. अगदी तसंच म्हणे, गुरूंच्या बैठकांमध्ये एक अशीच विशिष्ट टोळी असते बायकांची, जी असाच प्रपोगंडा करत आहे. त्या मावशी यांना मला भरपूर उदाहरणे देऊन समजवावे लागले की असलं कोणीची शक्यता फक्त सरकार प्रायोजित असेल तरच होऊ शकते. कारण सरकार आर्थिक व विदेश नीती यात सपशेल फेल झाली आहे. म्हणून ते असले प्रपोगंडे पसरवून लोकांना भ्रमित करत आहेत. मित्रांनो, पण असा प्रपोगंडा फार भयंकर आहे. नाशिकमध्ये पण अशीच परिस्थिती आहे. मला भेटलेले जेवढे मराठा आहेत त्यात 50 ते 60% माळकरी निघाले. त्यांचेही ते बाबा बुवा यांच्या बैठकांना जाणे आहे. त्यामुळे हे भीतीदायक आहे की हा प्रपोगंडा कुठपर्यंत पसरवला जात आहे. बहुजनांनो, तुम्ही गोदी मीडियामध्ये, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये, मंदिरात, बैठकांमध्ये ऐकले किंवा वाचले असेलच की भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढते. मग वेगवेगळी आकडेवारी तिथे ते तुम्हाला भेटत असते. पण तुम्ही निरीक्षण केले का, त्याच वेळी बेरोजगारी ही किती वाढते, आयात जास्त आणि निर्यात कमी होत आहे. मग भारत खरंच प्रगती करतोय का, याचा तुम्ही थोडाफार तरी विचार केला का? काही लोकांपर्यंतच विकास मर्यादित राहतोय? आज आपण याच मुद्द्यावर सखोल चर्चा करूया. भारताची 2024-25 साठी जी जीडीपी आहे ती 6.6% ते 60%च्या आसपास आहे. प्रति व्यक्ती उत्पन्न 2,05,579 रुपयाच्या आसपास आहे. आता मला सांगा, जीडीपी वाढतोय पण सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फायदा होतोय का? उच्च उत्पन्न असलेल्या लोकांचे उत्पन्न वेगाने वाढते आहे, पण गरीब आणि मध्यमवर्गीयांचे उत्पन्न त्या वेगाने वाढत नाही आहे. त्यामुळे जीडीपीचा फायदा प्रत्येक नागरिकाला होत नाही आहे. जीडीपी वाढतोय पण बेरोजगारी का वाढते? हा विरोधाभास का आहे, याचा विचार तुम्ही केला का? एमएसएमई म्हणजे छोटे छोटे उद्योग आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात जबरदस्त मंदी आहे. त्यामुळे रोजगार कमी निर्माण होतोय. फक्त आयटी आणि सेवा क्षेत्रात प्रगती असली तरी सगळ्यांसाठी नोकऱ्या तेथेही उपलब्ध नाही आहेत. जे शुक्ल, कुलकर्णी, जोशी जे तुम्हाला प्रपोगंडा पसरवत आहेत, त्यांचीच मुलं तिथे नोकरींना लागत आहेत. शिक्षण आणि उद्योग क्षेत्र यामध्ये दरी मोठी आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार वाढत आहेत. भारताला जॉब ड्रिव्हन ग्रोथ का मिळत नाही आहे, याचा विचार तुम्ही कधी केला का? मोदी सरकार सर्व सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करत असल्यामुळे सरकारी नोकर भरती खूपच मंदावली आहे. सरकारी धोरणांमुळे एमएसएमई आणि स्थानिक उद्योगांना मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा धोका काय आहे माहिती आहे का? भारताचा आयात प्रचंड वाढत आहे. त्यात कच्चे तेल म्हणजे भारत हा 80% आयात करतो व इलेक्ट्रॉनिक्स व बाकीचे जे काही उद्योग आहेत त्यात चीन व कोरिया कडून मोठ्या प्रमाणात आयात करत आहेत. श्रीमंत लोक फक्त सोने आणि मोठमोठ्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करत आहेत. ते अधिकाधिक श्रीमंत होत आहेत व मध्यम वर्ग गरीब अजून गरीब होत आहे. भारतीय निर्यात कमी का झाली? कारण फक्त सरकारी धोरणांमुळे एमएसएमईला जागतिक स्पर्धेत टिकता येत नाही आहे. चीन, बांगलादेश, व्हिएतनाम हे भारताला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टिकाव धरू देत नाही आहेत व या आयात व निर्यात व्यापार तुटीचा परिणाम रुपयाचे अवमूल्यन होत आहे व डॉलरची किंमत वाढत आहे. स्थानिक उद्योग दबावाखाली आहेत. भारत आता फक्त चीन, बांगलादेश, कोरिया व आता अमेरिका यांच्यासाठी डम्पिंग यार्ड होत चालला आहे.
स्वस्त परदेशी वस्तू आल्यामुळे भारतीय उत्पादकांना मोठा फटका बसतोय. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत हे फक्त मोदी सरकारचा एक जुमलाच ठरला आहे. जास्तीत जास्त उत्पादन भारतात करावे, विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात निर्यात धोरण मजबूत करणे, एमएसएमई उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांना धंदा मिळवण्यासाठी सरकारने तशी धोरणे बनवली पाहिजेत. रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे, नवीन स्टार्टअप्स आणि स्थानिक उत्पादन कंपन्यांना अनुदान आणि कर सवलती द्याव्यात. मित्रांनो, यातून निष्कर्ष काय निघतो? भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असली तरी सर्वांना समान प्रमाणात फायदा होत नाही आहे. एकीकडे जीडीपी वाढतोय पण बेरोजगारीही वाढते, महागाई वाढत आहे, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही आहे, आयात वाढत आहे पण निर्यात घसरते. सरकारने स्थानिक उत्पादन, निर्यात धोरण आणि रोजगार निर्मितीवर भर द्यायला हवा, पण त्याऐवजी हिंदू मुस्लिम द्वेष वाढवून बहुजन समाजाला गुंतवून ठेवायचे आहे. दुसरीकडे भटजी व शेटजी वर्गाला अधिकाधिक श्रीमंत करायचे आहे. आज सरकारला 80 कोटी जनतेला फुकटचे धान्य द्यावे लागत आहे. त्यावरून समजून घ्या गरिबी किती आहे. तुमच्या मते भारताच्या अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठी समस्या कोणती आहे? वरील मुद्द्यांबाबत तुम्हाला काय वाटतंय? कृपया कमेंटमध्ये तुमची मते लिहा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया द्या. नमस्कार, मी सचिन संघवी.